आज मी एका महिलेची तक्रार घेऊन एका नेत्याकडे गेले होते. त्या महिलाची परिस्थिती खूप वाईट आहे, परंतु त्याच्यावर जे काही अन्याय अत्याचार झाला आहे त्याचे लेखी पुराव्याचं बंडल घेऊन मी त्या स्त्रीला घेऊन एका नेत्याकडे गेले होते. तिनं नेत्याचं स्वागत करण्यासाठी एक 200 रुपयाचा गुच्छ घेतला होता, परंतु तो गुच्छ सकाळच्या 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ती महिला ते गुच्छ हातात घेऊन धरून बसली होती. गुच्छ सुकत आला होता. जेमतेम तो नेता 11 वाजेपर्यंत तिथं आला, परंतु जे मंडळी बाहेर बसले होते त्यांचे चेहरे पाहिले आणि जे जे ओळखीचे चेहरे आहेत त्यांना आतमध्ये बोलवलं. त्यांचं जे काही काम आहे 5 मिनिटांमध्ये खरखर लिहून ज्यांना पाठवून दिलं, पण जे लोक ओळखीचे नाहीत ते मात्र रांगेतच बसून गेले. शेवटी नेता कसा तरी बाहेर आला आणि त्या ज्या महिलेनं माझ्यासोबत आली होती तो गुच्छ त्या नेत्याला दिला, परंतु नेत्यानं तो गुच्छ घेतला आणि फेकून दिला आणि बोला तुमचं काय काम आहे असं सांगितलं. त्या महिलांनी जे काही तिची शॉर्टकट तक्रार सांगितली त्या नेत्यांनी सांगितलं की माझ्या नावाचं लेटर लिहून आणा, नंतर बघू. सांगायचा एवढाच भाग आहे की आम्ही तुम्हाला मतदान देतो आमच्यासाठी आणि आम्ही गुच्छही आमच्या पैशाचा खर्च करून घेऊन येतो तुमच्यासाठी. त्या गुच्छाची किंमत जर साहेब 200 रुपये असेल तर त्या 200 रुपयामध्ये त्या महिलाच्या घरामध्ये 1 किलो शेंगदाणे 200 रुपयाचे येतात. त्याच 200 रुपयामध्ये त्या महिलाच्या घरामध्ये एक तेलाचं पाकिट येतं, परंतु ती महिला तुमच्यासाठी गुच्छ घेऊन येते, पण तुम्ही त्याचं कचरामोल करता आणि शिवाय त्या महिलाला न्यायसुद्धा तुमच्याकडं मिळून देत नाही. मी तो नेता आता सध्या पद अधिकारी आहे, खुर्चीवर कार्यरत आहे, BJP पक्षाचा नेता आहे, पण तो नेता कोण आहे मी त्या नेत्याचं नाव घ्यायला डगमगत नाही किंवा भीतीही बाळगत नाही. नक्कीच घेणार आहे, फक्त ही 4 तारीख होऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.